मी पुन्हा येईन हा विश्वास जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी वारंवार व्यक्त केला। 2019 ते 2024 पर्यंतचा हा कालावधी जर आपण पाहिला तर फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद, विरोधी पक्षनेतापद आणि उपमुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे आणि आता काल दिल्लीमध्ये त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय। फडणवीस पुन्हा येणार, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गजानन, नक्कीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे आणि फक्त भाजपच्या आमदारांचाच पाठिंबा नाही किंवा भाजपच्या आमदारांचाच आग्रह नाही तर सगळ्यात मोठा आग्रह देवेंद्र फडणवीस यांच्या नावासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होता। आपल्याला माहित आहे की भाजप ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा आहे आणि संघाच्या होकाराशिवाय कुठलाही मोठा निर्णय होत नाही आणि या निवडणुकीत तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं योगदान आहे, मोठं काम स्वयंसेवकांनी केलं, त्यामुळे संघाचाही पाठिंबा होता। दुसरा दबाव होता 132 आमदार ज्यांच्या नेतृत्वात निवडून आले त्यांना मुख्यमंत्री केलं नाही तर आमदारांमध्ये नाराजी असेल। गेल्या वेळेस 105 निवडून येऊन उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तेव्हाही कुरबुरी होती, त्यामुळे आमदारांची नाराजी जी आहे ती दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे एकमेव पर्याय होता भाजप समोर। दुसरं महत्त्वाचं की भविष्यातलं राजकारणी संघटन बांधणी असो किंवा असो काही दोन पर्यायावर चर्चा सुरू होती की त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करायचं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायचं, तर संघाचं वजन जे आहे ते मुख्यमंत्री पदाच्या पारड्यात पडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी आपलं वजन वापरल्याची शक्यता आहे, त्यामुळे जे आहे तो हा निर्णय झाला की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार। नागपूर दक्षिण पश्चिमचे आमदार जे आहे विदर्भ पुत्र, नागपूर पुत्र महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार। गेले 3-4 दिवस झाले नागपूरकर आणि विदर्भातले लोक जे आहे ते आस लावून बसले की देवेंद्र फडणवीस यांचं नाव कधी फायनल होतं, कारण की गेल्या वेळेस 14 ते 19च्या काळात जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते विदर्भाला बऱ्याच गोष्टी मिळाल्या, विदर्भाच्या विकासाला चालना मिळाली, मग एम्स असो, मेट्रो असो, इतर प्रोजेक्ट। आता पुन्हा एकदा विदर्भातील जनतेला आशा आहे की प्रगती होईल आणि महाराष्ट्रालाही आशा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून। दुसरं महत्त्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस हा चेहरा सर्वसामान्य आहे, म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी मराठा आंदोलन हाताळलं, मराठा समाजाला आरक्षण दिलं, ओबीसींच्या जवळपास 29 मागण्यांपैकी 28 GR जे आहे ते गेल्या 5-7 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेले आहेत। त्यामुळे ओबीसी समाज असो, मराठा समाज असो किंवा इतर समाज असो, सर्व समाजाला स्वीकृत असलेलं नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यामुळे त्यांचं नाव जे आहे ते आघाडीवर होतं भाजपच्या आमदारांपैकी। दुसरं महत्त्वाचं, अजितदादा गटानं सुरुवातीलाच त्यांना पाठिंबा देऊन टाकला, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाचा, शिवसेनेचा बार्गेनिंग पॉवर जो आहे तो कमी झाला होता, कारण की 132 आमदार भाजपला आहे, अपक्षांचा पाठिंबा आहे आणि 8 ते 9 आमदार असे आहेत जे दादा गटात आहे, शिंदे गटात आहे, जसे राजकुमार बडोले असो, निलेश राणे असो, हे भाजपनं पाठवलेले आमदार आहे जे निवडून आले, जे भाजपच्या एका शब्दावर कुठलाही निर्णय घ्यायला तयार असू शकत होते। त्यामुळे तसं बघितलं तर भाजपला जवळजवळ मेजॉरिटी होती आणि हे सगळं जे ज्या निवडणुका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या असल्या तरी भाजपचा चेहरा जो आहे तो देवेंद्र फडणवीस होते। महायुतीची रणनीती आखण्याचा चेहरा जो आहे तो देवेंद्र फडणवीस होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। संपूर्ण विदर्भवासियांसाठी ही आनंदाची बाब आहे की नागपूरचा सुपुत्र पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होतोय। 2019 ला जेव्हा ते मुख्यमंत्री शपथ घेतली, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, काही काळासाठी ते मुख्यमंत्री पद होतं, परंतु आता 5 वर्ष जसं 14 ते 19च्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पद भूषवलं तसंच मुख्यमंत्री पद आणि एक मजबूत आमदारांसहित म्हणजे मोठ्या बहुमतासहित, कारण 200च्या वर महायुतीच्या जागा आहे, भाजपला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत। अशा परिस्थितीत जिथे विरोधक जे आहे ते 50च्या खाली आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्राचा विकास करतानाही देवेंद्र फडणवीस यांना निर्णय घेतानाही चुकवणार आणि मोठा निर्णय, या निर्णयामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता, आमदारांचा आग्रह होता आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते निश्चित झालेलं आहे मुख्यमंत्री पदासाठी। बरोबर गजानन, धन्यवाद या माहितीसाठी।